यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधली सगळ्यात भारी मॅच कुठली झाली असेल तर ती झाली इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया. खरं तर अशा अपेक्षा पाकिस्तानच्या, न्यूझीलंडच्या किंवा भारताच्या मॅचेसकडून पण होत्या. पण आत्तापर्यंतची सगळ्यात भारी मॅच झाली ती ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड म्हणलं की आपल्याला ॲशेस आठवतं. अगदी भारत-पाकिस्तान इतकं नाही, पण या दोन देशांमधल्या जेव्हा-जेव्हा मॅचेस होतात, तेव्हा वातावरण टाईट असतं आणि तशीच टाईट मॅच पाहायला मिळाली. इंग्लंडची पहिली बॅटिंग होती. त्यांनी 351 रन्स केले होते. असं वाटलं होतं, की ऑस्ट्रेलियाला हे टार्गेट अवघड जाईल. कारण त्यांच्या एकदम सुरुवातीच्या विकेट ज्या आहेत त्या अगदी पटपट गेल्या होत्या. पण असं म्हणतात, की ऑस्ट्रेलियाला हलक्यात घेऊन चालत नाही आणि त्यांनी तीच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. कारण ऑस्ट्रेलियाने ही मॅच 5 विकेट हातात ठेवून जिंकली. मॅच अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत नाही गेली, पण निश्चितच शेवटच्या काही बॉलमध्ये मॅचचा रिझल्ट लागला. मॅच कशी फिरली, ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या तोंडातला घास घशात जायच्या आधी कसा काढून घेतला, तेच या व्हिडिओमधून पाहूयात. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. खरं तर इंटरेस्टिंग मॅच झाली. टॉस जिंकला ऑस्ट्रेलियानं आणि ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. थोडासा आश्चर्यकारक निर्णय वाटला हा, कारण हे जे ग्राउंड आहे तर तिथे चेस करणं अवघड जातं आणि जर पाकिस्तानातला एक पॅटर्न बघितला तर मोठे स्कोर झाले तर ते बीट करणं अवघड जातं टीमला. चेस थोडासा अवघड आहे. अगदी होणारच नाही किंवा होतच नाही अशातली गोष्ट नाही. पण जर लवकर विकेट्स पडल्या तर इथे चेस करणं अवघड जातंय आणि तरीसुद्धा ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या निर्णय घेण्यामागचं एक कारण आपण असं म्हणू शकतो, की या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाची बॉलिंग लाईनअप जी आहे ती तेवढी स्ट्राँग नाहीये. म्हणजे अर्थात त्यांच्याकडे चांगले बॉलर आहेत, पण पॅट कमिन्स खेळत नाहीये, जोश हेझलवूड नाहीये, मिचेल स्टार्क नाहीये. त्यामुळे त्यांचा जो काही जोर आहे तो बॅटिंगच्या जोरावर मॅच काढण्याचा किंवा बॅटिंगच्या जोरावर जिंकण्याचा आहे. अशा वेळी त्यांना रन चेस करणं फायद्याचं ठरतंय आणि तेच आपल्याला दिसून आलं. टॉस जिंकला ऑस्ट्रेलियानं आणि पहिली बॉलिंग घेतली. इंग्लंड बॅटिंगला आलं. पहिल्या काही विकेट्स त्यांच्या झटपट गेल्या होत्या. त्यामुळे असं वाटलं होतं, की एक अप्पर हँड जो आहे तो ऑस्ट्रेलिया सुरुवातीपासून मिळवेल. पण इंग्लंडने अगदीच स्वस्तात विकेटसुद्धा नाही दिल्या. टिचून खेळत होते त्यांचे प्लेयर. पण पहिल्या 2 विकेट गेल्यावर थोडीशी अडचणीची स्थिती जी आहे ती निर्माण झाली होती इंग्लंडसाठी. पण ही मोडून काढली जो रूट आणि बेन डकेटने. बेन डकेटबद्दल आपण बोलूच, पण जो रूटबद्दल बोललं पाहिजे. फॅफ 4 मधला प्लेयर ओळखला जातो जो रूट आणि त्याने सुरुवातीपासून अगदी शांतपणे खेळ केला. कुठेच घाई करत नव्हता रूट. ज्या लाहोरच्या ग्राउंडवर ही मॅच झाली, त्या ग्राउंडची सुद्धा एका साइडची बाउंडरी जी आहे ती शॉर्ट आहे. पण जो फायदा उठवायचा होता इंग्लंडला तो फारसा उठवता आला नाही. पण जो रूटनी रिस्क कमी घेतल्या. तो सिंगल डबल खेळत राहिला कारण त्याला माहिती होतं बेन डकेट समोरच्या बाजूने चांगला खेळत होता. पण टिच्चून खेळून सुद्धा जो रूटने 68 रन केले. स्ट्राईक रोटेट करत राहिला. त्याची 50 झाली तेव्हा असं वाटत होतं, की तो सेंच्युरी करेल किंवा तो मोठा स्कोर करेल. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, टेस्ट क्रिकेट असेल किंवा वन डे क्रिकेट असेल, मागच्या काही वर्षात सातत्यानं जो रूट खूप चांगला परफॉर्म करतोय. 2023चा वर्ल्ड कप त्याला फार चांगला गेला नव्हता. पण त्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये टीमला गरज असताना खूप चांगलं कमबॅक केलं. 2016, 17, 18 या स्लॉटमधला जर तुम्हाला विराट कोहली आठवत असेल, की सेंच्युरीनंतर सुद्धा सेलिब्रेट करायचा नाही कारण सलग 2-3 सेंच्युरीज येत होत्या. तशी काहीची परिस्थिती आहे. ती जो रूटने टेस्ट क्रिकेटमध्ये निर्माण केली आणि आता वन डे क्रिकेटमध्ये सुद्धा जो रूट भारी ठरतोय. ही गोष्ट महत्त्वाची. ही लक्षात यासाठी घेतली पाहिजे कारण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कदाचित भारत विरुद्ध इंग्लंड मॅच होऊ शकते किंवा आता चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर IPL झाल्यानंतर भारताची इंग्लंड टूर आहेच. दुसरा मुद्दा बेन डकेटची बॅटिंग. बेन डकेट आणि जो रूटने तिसऱ्या विकेटसाठी 158 रन्सची पार्टनरशिप केली. इंग्लंड कुठेतरी अडचणीत वाटत होतं पहिल्या 2 विकेट्स गेल्यानंतर. पण या दोघांनी 158 रन्स जोडले आणि इंग्लंड या गेममध्ये टिकून राहिलं. बेन डकेटबद्दल बोलायचं तर सुरुवात अगदी शांत केली होती. कुठेच असं वाटत नव्हतं की हा मारून खेळेल. पण जसजसा तो रन्स करत गेला तसतसे त्याने चुकीचे चुकीचे बॉल हेरले, त्याला रन्स वसूल केले. जी शॉर्ट बाउंडरी होती ती टार्गेट केली. ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगमध्ये कमकुवतपणा असा आहे की त्यांचे फास्ट बॉलर्स चांगले आहेत, पण त्यांना कमिन्स, हेझलवूड किंवा स्टार्कची धार नाही. त्यामुळे याचा फायदा बेन डकेटने खूप चांगला घेतला. त्याने बॅटिंग चांगली केली हे म्हणण्याचं कारण म्हणजे तो 48व्या ओव्हरपर्यंत टिकून खेळला. त्याने 165 रन्स केले. तो थोडासा टिकला असता तर आणखीन इंग्लंडच्या स्कोरला बूस्ट मिळाला असता. पण 165 रन वन डे क्रिकेटमध्ये तेही ऑस्ट्रेलियासमोर करणं हाय प्रेशर गेममध्ये खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यामुळे बेन डकेट आणि जो रूट यांच्यामुळे स्कोर वाढला इंग्लंडचा. पण जे शेवटच्या टप्प्यात त्यांचे जे बॅटर्स खेळले किंवा जे बॉलर्स किंवा लिव्हिंगस्टोन असेल, जे काही वरती खेळले, वरच्या नंबरला खेळले, त्यांनी पटापटा रन्स केले. त्यामुळे 350च्या प्लस जाणं इंग्लंडला जमलं. ऑस्ट्रेलियासमोर आहे. ऑस्ट्रेलियाची टीम आहे जी कशीही मॅच कधीही पलटवू शकते. त्यांच्यासमोर बोर्डवर 351 रन असणं म्हणजे 350च्या पेक्षाही 1 रन जास्त असणं हे इंग्लंडसाठी सायकॉलॉजिकली खूप महत्त्वाचं होतं.
पण त्याचा फायदा त्यांच्या बॉलर्सला घेता आला नाही. कारण अर्थातच ऑस्ट्रेलियाने त्यांच्या तोंडातला घास जो आहे तो काढून घेतला. तो कसा ते बघूयात. ऑस्ट्रेलियाचा स्टार्ट सुद्धा काही खूप भारी झाला नाही. म्हणजे स्टीव्ह स्मिथ आधी ट्रॅव्हिस हेड आउट झाला. ट्रॅव्हिस हेडचं आउट होणं हे किती महत्त्वाचं असतं हे भारतीय फॅन्सला वेगळं सांगायला नको. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ सुद्धा गेला. त्या सिच्युएशनला असं वाटलं होतं की आता इंग्लंडने जर 1-2 विकेट पटकन काढल्या तर ऑस्ट्रेलिया गंडेल. 350चं टार्गेट चेस करणं प्रचंड अवघड जाईल. पण तसं घडलं नाही. याचं कारण 2 प्लेयर होते. ओपनिंगला आलेला मॅथ्यू शॉट आणि त्याच्यानंतर मार्नस लाबुशेन. मॅथ्यू शॉट सुद्धा खूप चांगला टिकून खेळला आणि मार्नस लाबुशेन सुद्धा. लाबुशेनची एक ती ठरलेली बॅटिंगची स्टाईल आहे की एक-एक रन काढत जायचं. तुम्हाला आठवत असेल 23च्या वर्ल्ड कप फायनलला सुद्धा लाबुशेन काही वेळ का होईना पण टिकला होता. तीच गोष्ट त्यांनी इंग्लंड विरुद्ध सुद्धा केली. तो फक्त थांबला होता आणि मॅथ्यू शॉटनं पटापटा रन्स गोळा करणं सुरू केलं. पण तरीसुद्धा या दोघांचा जो रन गोळा करण्याचा किंवा रन करण्याचा जो पेस आहे तो फार मोठा नव्हता की इंग्लंडला टेन्शन यावं. लाबुशेन टिकला, त्यानं 47 रन्स केले. मॅथ्यू शॉट एका बाजूने टिकला, त्यानं 63 रन्स केले. पण लाबुशेनची विकेट गेल्यावर परत प्रश्न होता की आता नवा बॅटर जो येईल तो असंच टिकून खेळू शकेल का? मॅथ्यू शॉटला तेवढी साथ देऊ शकेल का? आणि अशातच मॅथ्यू शॉटची सुद्धा विकेट पडली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया परत अडचणीत सापडली होती. 4 विकेट त्यांच्या गेल्या होत्या. पण अशाच वेळी जोश इंग्लिश आला आणि जोश इंग्लिशने जो काही धुव्वा केला, अक्षरशः नाद केला त्यांनी. 120 रन्स केले, नॉट आउट 100 केली. मॅच विनिंग इनिंग होती जोश इंग्लिशची. खरं तर एलेक्स कॅरी हा ऑस्ट्रेलियाचा विकेट कीपर. टेस्ट मॅचमध्ये विकेट कीपिंग करतो, वन डेमध्ये विकेट कीपिंग करतो. पण इंग्लिश त्याच्या जागी कीपर थांबला होता आणि तो बॅटर म्हणून कितपत यशस्वी ठरेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं होतं आणि त्यानं ती गोष्ट सार्थ ठरवून दाखवली. 120 रन्स नॉट आउट चेस करताना त्यानेच मॅच फिनिश केली, ते सुद्धा 6 मारून केली. अगदी ड्रीम फिनिश होता त्याचा. त्याने 2-3 गोष्टी केल्या. इंग्लंडचे बॉलर्स जे आहेत ते पेस खूप चांगला वापरतात. म्हणजे त्यांच्याकडे मार्क वूड आहे, जोफ्रा आर्चर आहे, खतरनाक पेस बॉलर, सतत 150 प्लसने टाकू शकणारे. पण होत काय होतं की या पिचमधून फारशी मदत मिळत नव्हती पेस बॉलर्सला. मार्क वूड ओळखला जातो बॉल आपटण्यासाठी, बॉल बाउन्स करण्यासाठी आणि जोफ्राही फार वेगळा नाहीये. जोफ्राकडे फक्त टेस्ट मॅच लेन्थ चांगली आहे, ती मार्क वूडकडे सुद्धा आहे. त्या दोघांनी अगदी सुरुवातीच्या पॅचला याचा वापर केला होता. हेडची विकेट सुद्धा तशाच पद्धतीच्या स्पेलमध्ये गेली की टेस्ट मॅच लेन्थ त्यांनी सातत्यानं ट्राय केली. स्मिथला सुद्धा तोच पॅटर्न वापरला होता. पण नंतरच्या टप्प्यात जसजशा ओव्हर्स संपत आल्या किंवा जसजशा 30च्या नंतरच्या ओव्हर्स होत्या, तिथं त्यांचा हा पॅटर्न वर्कआउट होत नव्हता आणि जोश इंग्लिशनी हीच गोष्ट जी आहे ती ओळखली आणि त्याने खूप चांगल्या प्रकारे अटॅक केला इंग्लिश बॉलर्सवर आणि त्याचा फायदा झाला. त्यानं 100 केली. नॉट आउट 120 रन्स मारत त्यानं ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकून दिली. पण ऑस्ट्रेलियाच्या विजयात आणखी एक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. त्या बादशाचं नाव ग्लेन मॅक्सवेल. म्हणजे जहां मॅटर खडे होते, वहां मॅक्सवेल खडे होते. हे त्यांनी परत एकदा दाखवून दिलं. जेव्हा विकेट पडली तेव्हा कुठेतरी अशी सिच्युएशन होती की आणखीन एक विकेट पडली आणि ती जर मॅक्सवेलची पडली तर इंग्लंडला मॅचमध्ये परत येण्याचा चान्स आहे. फील्डिंग सेटअप पण कसा होता तर असे फील्डर्स लावले, 2 फील्डर मागे ठेवले की मार्कवूड बॉलिंग करत होता की मॅक्सवेलला पुढचा बॉल बाउन्सर असेल, तो हुक किंवा पुल मारायला जाईल आणि कत्ती लागून कॅच उडेल. अशी पूर्ण सिस्टीम लावली होती आणि बॉल पुढ्यात टाकला की मॅक्सवेलला ब्लफ करायचा प्रयत्न केला. मॅक्सवेलने त्याच बॉलला 4 उडली. मॅक्सवेल आल्यापासून मारून खेळत होता. त्याला क्लिअर माहिती होतं आपल्याला टिच्चून खेळायचं नाहीये, आपल्याला मारायचंय, मॅच काढून द्यायचे. मॅक्सवेलने सुद्धा नॉट आउट 32 रन्स केले. आकडा छोटा वाटतोय पण त्याचा इम्पॅक्ट प्रचंड मोठा होता. मॅक्सवेल आणि जोश इंग्लिशची जी काही शेवटची पार्टनरशिप झाली त्यामुळे मॅच जिंकली. खरं तर असं म्हणायचं एक कारण आहे की ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या घशातला घास जो आहे किंवा तोंडातला घास जो आहे तो घशात जायच्या आधी काढून घेतला. असं म्हणायचं कारण सुद्धा आहे. 41व्या ओव्हरनंतरची जर कंडिशन बघितली तर 54 बॉलमध्ये 80 रन्स हवे होते ऑस्ट्रेलियाला. हातात 5 विकेट होत्या मान्य आहे. पण कुठेतरी एक प्रेशर जास्त बिल्ड होतं. कारण 80 रन्स हवे होते आणि हातात फक्त 9 ओव्हर्स होत्या. पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया कशी खेळली बघा. 43व्या ओव्हरला 13 रन्स आले. 44व्या ओव्हरला 13 रन्स आले. 45व्या ओव्हरला 10 रन्स आले. 46व्या ओव्हरला 11 रन्स आले आणि 47व्या ओव्हरला 19 रन्स आले. जोफ्रा आर्चरने ती ओव्हर टाकली होती. एक नो बॉल टाकला. त्या फ्री हिटला पण मॅक्सवेलने 6 सोडला. त्यामुळे प्रत्येक जी संधी होती ती प्रत्येक संधी ऑस्ट्रेलियन बॅटर्स मिळवत गेले आणि शेवटी काय 48व्या ओव्हरला थोडंफार राहिलं होतं. 2 ते 3 रन जिंकायला हवे होते. ते किरकोळीत केले आणि जोश इंग्लिशने 6 मारून मॅच फिनिश केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतली घासून झालेली मॅच ऑस्ट्रेलियानं आपल्या नावावर केली. मॅक्सवेल आणि जोश इंग्लिश जे आहेत ते हिरो ठरलेले त्या मॅचचे. खरं तर कमिन्स नाहीये, हेझलवूड नाहीये, स्टार्क नाहीये. स्टॉयनिसनं तर अगदी तोंडावर रिटायरमेंट घेतली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं नेमकं काय होईल? कुठले बॉलर्स चालतील? कुठले बॅटर्स चालतील? स्टीव्ह स्मिथला परत कॅप्टन्सी चांगल्या प्रकारे करता येईल का? अनेक प्रश्न होते.
पण ऑस्ट्रेलियानं एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, की त्यांना हलक्यात घेण्याची चूक कोणीही करता कामा नये. आता सगळ्यांचं लक्ष आहे भारत-पाकिस्तान मॅचकडे लागलंय. मॅच कशी होईल, दुबईत नेमकी किती गर्दी असेल? कारण बोलबिडूने सुद्धा एक व्हिडिओ केला, की गर्दी का कमी आहे? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेसला गर्दी का कमी आहे? पण या मॅचेसला ऑस्ट्रेलिया व्हर्सेस इंग्लंडला थोडंसं समाधानकारक चित्र होतं. फॅन्स जे आले होते ते ऑस्ट्रेलियाला सुद्धा चीअर करत होते, इंग्लंडला सुद्धा चीअर करत होते. पण ऑस्ट्रेलियन किंवा इंग्लिश फॅन्सची जी संख्या आहे ती अत्यंत कमी होती. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहेच. पण सध्या तरी 2 महत्त्वाच्या गोष्टी. ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला हरवत चॅम्पियन्स ट्रॉफीमधली आपली पहिली मॅच जिंकली आहे. 350 पेक्षा जास्त रन्सचं टार्गेट होतं. ऑस्ट्रेलियाने ते आरामात पार केलं. ऑस्ट्रेलियाला कोणीही हलक्यात घेणार नाही टुर्नामेंटमध्ये आणि अर्थात इंग्लंडला सुद्धा घेणार नाही, कारण 3-4 ओव्हर्सच्या चुका सोडल्या तर इंग्लंडने सुद्धा प्रचंड भारी खेळ केलाय. आणि आता सगळ्यांचं लक्ष असेल भारत-पाकिस्तान मॅचकडे. इंग्लंड ऑस्ट्रेलिया मॅचबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि भारत-पाकिस्तानच्या मॅचबद्दलचे तुमचे अंदाज कमेंट्समध्ये सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलच्या इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी बोलबिडूला नक्की सबस्क्राईब करा.